मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. दिनांक 7 मे 2026 रोजी सटाणा बाजार समितीमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा हा 50 पैसे प्रति किलो दराने गेला आणि त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति किलो 50 पैसे दर मिळतो, पण याच कांद्याचा जर कांदा भजी केले तर एका किलोमध्ये 10 प्लेट कांदा भजी तयार होतात. एका प्लेटची किंमत 30 रुपये धरली तर 10 प्लेटचे 300 रुपये होतात. यामध्ये बेसन आणि तेल वजा केलं, 100 रुपये खर्च वजा केला तर नेट प्रॉफिट हा 200 रुपये राहतो. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये 4 महिने काम करावं लागतं. 4 महिने काम करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला खर्चासह 50 पैसे दर मिळतो. तर कांदा भजी तयार करणाऱ्या व्यावसायिकाला भजी तयार करण्यासाठी साधारणपणे 4 तास आपल्या हॉटेलमध्ये काम करावं लागतं आणि 4 तास काम करून 200 रुपये प्रॉफिट राहतो. हा विपर्यास कशासाठी, हा फरक कशासाठी? त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. असे जर व्यापारी करत असतील तर अशा व्यापाऱ्यांचे लायसन रद्द करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ही लायसन जर नाही रद्द केली तर हे व्यापारी उद्या शेतकऱ्यांचा कांदा असाच फुकट नेतील आणि शेतकरी फास लावून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आपण ज्या काही व्यापाऱ्यांना हा दर दिला त्या व्यापाऱ्यांची आपण लायसन रद्द केली पाहिजे आणि असे काही व्यापारी असतील त्यांचीसुद्धा लायसन रद्द केली पाहिजे. अन्यथा हा कांदा तुमचा वांदा केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला कांदा खायला तरी मिळतोय, पण या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर कांदा नाही पिकवला तर तो तुमच्या आमच्या ताटातसुद्धा कांदा दिसणार नाही. आणि हे शेतकरी आज 50 पैसे प्रति किलो दराने बाजारात विकायला तरी आले, पण असाच जर भाव पडत राहिला तर एक दिवस असा येईल की हे शेतकरी हा कांदा तुमच्या डोक्यात फेकल्याशिवाय राहणार नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकल्याशिवाय राहणार नाहीत, तहसीलदार कार्यालयाच्या आवारात फेकल्याशिवाय राहणार नाहीत आणि वेळ पडली तर मंत्रालयाच्या दारात फेकल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही वेळ देऊ नका. मी आपणाला सज्जड इशारा देतोय की या नाशिकच्या कांदा उत्पादकांना चांगला दर द्या, अन्यथा हे कांदे तुमच्या मंत्र्यांच्या ताप्यावर आम्ही फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.